हॅलो फ्रेंड्स, मी भारती. वेलकम टू भारतीज फूड सिक्रेट्स. चला आजची रेसिपी बघूया. आजच्या रेसिपीसाठी मी फक्त 2च साहित्य वापरले आहेत आणि फक्त 2 साहित्य वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी बघूया. सर्वात आधी एका स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मी चाळणी ठेवते आहे. तुम्ही रिंग किंवा एखादी प्लेट ठेवू शकता. ही रेसिपी आपण स्टीम करणार आहोत. स्वीट डिश जरी असली तरी त्यात अजिबातच तूप किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे. आता 1 कप दही घ्यायचं आहे व त्याला मिक्सरमधनं त्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्याची फाईन अशी प्युरी झाली पाहिजे, पेस्ट तयार झाली पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या किंवा गाठी नाही राहायला पाहिजे. तुम्ही बघा, दही एकदम असं छान त्याची प्युरी तयार झाली आहे. त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि ज्या कपने आपण दही मोजलं होतं त्याच कपने, म्हणजे 1 कप दहीला 1 कप आपल्याला मिल्कमेड घ्यायचं आहे. मिल्कमेड म्हणजेच कंडेन्स मिल्क. हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं, पण हेच मिल्कमेड आपण घरी सोप्या पद्धतीने कसं करायचं हे तुम्ही जर कमेंट केलं तर तुम्हाला त्याची रेसिपी देते आणि आपण घरी पण हे मिल्कमेड बनवून बरेच दिवस स्टोर करू शकतो. तर आता हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला एका खोल बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे. याच्यामध्ये वाफेचं पाणी जाऊ नये म्हणून याला सिल्वर फॉईलने कवर करायचं आहे. एकदम व्यवस्थित त्याला चारीकडनं सिल्वर फॉईलने कवर करून घ्या. आता हे बाउल मी स्टीमरमध्ये ठेवलं आहे व त्याला स्टीमरला झाकण लावून आपल्याला कमीत कमी 10 ते 12 मिनटं याला स्टीम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मी इथे हे प्लेन ठेवलं आहे. तुम्ही फ्लेवरसाठी वेलची पूड टाकू शकतात, जायफळ पूड टाकू शकतात किंवा एखादं रोज किंवा कुठलं तुम्ही सिरप पण वापरू शकतात. आता 15 मिनटानंतर आपण चेक करून घेऊ, टूथपिकने चेक करून घेऊ की आपलं टूथपिक क्लीन बाहेर आलं आहे, म्हणजे आपली रेसिपी तयार आहे. याला थोडं स्टीमर गॅस बंद करायचं आहे व थोडं वेळ थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर त्याचं आपण सिल्वर फॉईलने कवर केलं होतं ते सिल्वर फॉईल काढून तुम्ही बघा, वाव किती सुंदर आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे. आपलं स्टीम कढ किंवा बाप्पा दोही ही रेसिपी तयार झाली आहे. याला आपण डिमोल्ड करून घेऊ. तुम्ही डिमोल्ड करून बघा, वाव काय सुंदर आपली ही रेसिपी तयार झाली आहे. खूपच छान. बाउल वापरल्यामुळे त्याला छान आकार आलेला आहे. त्याच्यावरती ड्रायफ्रूट्सची कतरण टाकून घेतली आहे. हे ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाका, त्याने छान फ्लेवर येईल व क्रंचीनेस येईल. आणि आता तुम्हाला मी कट करून दाखवते. यम्मी. तुम्ही बघा किती सहज त्याचे पीस कट झालेले आहेत आणि एखाद्या महागड्या डेझर्टपेक्षा आणि आईस्क्रीमपेक्षा नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. खूपच छान लागेल. एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल. ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्हाला आईस्क्रीम आणि मिठाई दोघांची टेस्ट एकाच रेसिपीमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.